कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी पक्षास सोडचिठ्ठी देत आमदार रोहित पवार यांची साथ सोडली आहे। मी आणि जामखेडकरांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आदर ठेवत स्थानिक कॅबिनेट दर्जाच्या माणसाला पाडून रोहित पवारांना निवडून दिले। मात्र गेल्या 4.5 वर्षात कुठल्याच कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक मिळाली नाही। नेहमीच अपमानित व्हावे लागले। तसेच मतदारसंघात होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात जाहिरात फ्लॅक्सवर पदाधिकारी यांची अथवा पक्षाची नावे फोटो न टाकता फक्त आपले आणि आईचे फोटो लावले जातात। सोशल मीडियावर खोटी माहिती प्रसारित करून कुचंबणा केली जाते। मतदारसंघातील मूलभूत विकास न करता शासकीय इमारतींची कामे केली। अधिकाऱ्याची मनमानी चालते। तसेच बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर लक्ष न देता अधिकाऱ्यांची काळजी घेतली जाते। रोजगाराचा प्रश्न मात्र ऐरणीवरच राहिला। सर्व कार्यकर्त्यांना नोकरासारखी वागणूक मिळते। ज्येष्ठ कार्यकर्त्यांना कसलाच सन्मान मिळत नाही। वयस्कर कार्यकर्त्यांचा अपमान केला जातो, तर काही कार्यकर्त्यांना दमबाजी करून भयभीत केले जाते, तर विरोध करणाऱ्यांना अडचणीत आणले जाते। स्थानिक पक्षीय कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मत मांडता येत नाही असा अधिकारच नाही। सर्व कार्यक्रम स्वतः किंवा कुटुंबीयांच्या हस्तेच पार पाडले जातात। आदी आणि सर्वच गोष्टींना कंटाळून आम्ही आमच्या सर्व पदांचा राजीनामा देत असून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातून बाहेर पडत असल्याचे प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी जामखेड येथील किनारा हॉटेलवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे। यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक अमित जाधव, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष मोहन पवार, खर्डा शहर अध्यक्ष महालिंग कोरे, राजेंद्र वारे आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पुत्र स्थानिक उमेदवार जो 8 खात्याचा कॅबिनेट मंत्री त्यांना पाडून आम्ही रोहित दादा पवार यांना आमदार केलो, परंतु त्यांचे काम करण्याची पद्धत ही आम्हाला पचली नाही आणि म्हणून त्यांना सोडण्याचा आम्ही प्रयत्न केला। मी स्वतः त्यांना आज सोडत आहे। खरं तर कार्यकर्ता बेस धरून काम केलं असतं तर कदाचित मी त्यांना सोडलं नाही, परंतु कार्यकर्ता हा बेस त्यांचा नाही। त्यांचा बेस त्यांच्या बारामती ॲग्रोचा कर्मचारी आहे आणि म्हणून कार्यकर्त्याची तिथं थोडी मुस्कट आली होती आणि म्हणून त्यांना सोडण्याचा मी निर्णय घेतलेला। या भागात कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्यांची कामं होत नाही। कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडून विकासाची कामं केली जात नाही, तर त्यांचा जे रोजंदारीने लावलेली माणसं ते त्यांचं काम ठरवतात किंवा या भागाचं काम ठरवतात। अशा पद्धतीचे काम करण्याची पद्धत असल्यामुळं कार्यकर्ता हा नाराज होतो आणि म्हणून कार्यकर्त्यांचा विचार करत मी हा निर्णय घेतलेला आहे। त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा पक्षाचा कार्यक्रम नसून वैयक्तिक कार्यक्रम आहे, अशा पद्धतीची त्यांची वागण्याची पद्धत आहे। कुठल्याही कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मतदारसंघाचा अध्यक्ष किंवा विभागाचा अध्यक्ष असा कोणीही त्यांच्या कार्यक्रमात नसतो किंवा कुठल्याही प्रकारे कार्यक्रमाला पक्षाचं नाव नसतं। अशा पद्धतीचे त्यांचे कार्यक्रम असतात। वैयक्तिक पातळीवर स्वतःचा पक्ष लिमिटेड असा करून त्यांचं काम चाललेलं असतं। त्यामुळं आम्ही त्या पक्षापासून फारकत घ्यायचा निर्णय घेतलेला आहे। या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न फार गरजेचे आहेत। हा तालुका ग्रामीण तालुका आहे, दुष्काळी तालुका आहे, वीज आहे, पाणी आहे, शिक्षण आहे, या वेगवेगळ्या समस्या आहेत की ज्या समस्या या तालुक्यात फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या समस्येकडे लक्ष न देता अधिकाऱ्यांचं चांगुलपण जपण्यासाठी त्यांच्यासाठी मोठमोठे ऑफिस बांधून भागाचा विकास झाला असं म्हणता येत नाही। तर तालुक्यातील सामान्य जनतेला काय मिळालं हे फार महत्त्वाचं आहे। गावात जाणार माझे कार्यकर्ते, माझे मतदार हे फार सामान्य माणसं आहेत, गोरगरीब आहेत की जे मी सांगितल्याशिवाय मतालाही जात नाही, असे सामान्य माणसं आणि त्यांच्यापर्यंत मी जाणार आहे। त्यांना माझी दिशा कार्यक्रमाची आणि राजकारणाची सांगणार आहे, पुढच्या गरजा काय आहेत ते सांगणार आहे। ते जे निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाबरोबर मी राहणार। किती तारखेपर्यंत सुपारीबाज असेल, कुत्र्याची छत्री असेल, त्यांनी कुत्र्याची छत्री म्हटली, याचा जर विचार केला तर कोण सुपारीबाज आहे त्यांनी सांगितलं पाहिजे, डिक्लेअर केलं पाहिजे। आणि कुत्र्याची छत्री जर म्हणत असतील तर या मतदारसंघाचा इतिहास आहे
या मतदारसंघात कुणीही कुणासाठी पाडायसाठी उभा राहिलेला नाही. जो तो आपल्याला लढण्यासाठी उभा राहिलेला आहे. आणि मग सुपारीबाज, कुत्र्याची छत्री की डराव करणारे बेडक यांना कुणाला म्हणायचे हे काय समजून येत नाही. कदाचित पायाखालची वाळू सरकल्यामुळं त्यांना हे सुचले असं मला स्वतःला वाटतं. कारण कर्जतसारख्या ठिकाणी किंवा जामखेडसारख्या ठिकाणी स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांनी आयोजित केला होता आणि या मेळाव्यातच ते भाषण करताना म्हणतात की मला कार्यकर्त्याचं काय देणं घेणं नाही. मी जनतेसाठी आमदार झालेलो कार्यकर्ता हा माझा बेस नाही. खरं तर प्रत्येक पक्षाचा बेस हा त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो, तळागाळाचा कार्यकर्ता. पण तो यांनी कार्यकर्ताच मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांचा कार्यकर्ता म्हणजे यांच्या बारामती आग्रोचा नौकर हा त्यांचा कार्यकर्ता असं त्यांना वाटतं. आणि पैशातून आपण लोक मतं विकत घेऊ शकतो असं करताना कदाचित कयास असेल आणि त्यामुळे ते कार्यकर्त्याला जपत नाही, नेत्यांना जपत नाहीत किंवा सिनियर माणसांना जपत नाहीत. मेळावे घेत आहेत, मेळाव्या बैठका घेत आहेत. माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की सगळ्यांना एकत्र बोलवलं पाहिजे. काल परवाची त्यांनी दलितांचा वेगळा, हरिजन वेगळे, माळी वेगळे, कोल्हाटी वेगळे, सांबार वेगळे, वाणी वेगळे असे वेगवेगळे माणसं बोलून त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेतले. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमदनगर.